मंडळी नमस्कार, मी उमेश अरुणे, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। आणि काल मतदान झालं आणि संपूर्ण राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावागावात एक चर्चा सुरू आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। की आता निवडून येणार कोण, प्रत्येक ठिकाणी ही चर्चा होत असताना अनेक अंदाज आणि अनेक ठोक ताळे लावले जात आहे। अकोल्याचं राजकीय चित्र नेमकं कसं असेल, पुढच्या 5 वर्षासाठी अकोल्याचे विधानसभेचे कारभारी कोण असतील, आमदार कोण असतील, ह्या संपूर्ण याच्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अकोल्यातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक, ज्यांनी अनेक वर्ष अकोल्याच्या पत्रकारितेत काम केलेलं आहे। अकोल्याची एक राजकीय ओळख प्रत्येकाला असं म्हणता येईल। आपल्यासोबत आहेत प्राध्यापक मोहन खडसे सर। अकोल्यातलं राजकीय चित्र तुम्ही कसं पाहता? अकोल्यामध्ये 3 पक्षांचं मला असं वाटतं की महत्त्व आहे। एक भारतीय जनता पार्टी, दुसरं काँग्रेस आणि तिसरं वंचित। यामध्ये आमच्या अकोल्यामध्ये जिथे मी राहतो, अकोला पश्चिममध्ये 3 उमेदवारांचं नाव खूप जोरात नागरिक घेत आहेत। म्हणजे सर्वसामान्य, एक साजिद खान पठाण, दुसरे विजय अग्रवाल आणि तिसरे आलिम चंदानी। आता बघूया, हा अंदाज आहे, या 3 पैकी कोणीतरी एक जण येण्याची शक्यता आहे। उत्तर अग्रवाल यांचे देता येईल। अकोला जिल्ह्यात एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहे। अकोला पश्चिम, अकोला पूर्व, अकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर। आपल्यासोबत दिलीप ब्राह्मणे आहेत। जिल्ह्याचं राजकीय चित्र कसं पाहता? कालचं मतदान झालं, काय वाटतं तुम्हाला? आपल्याकडे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशा तिहेरी आपल्याकडे लढती झाल्या आहेत। जर एकंदरीत जर पाहिलं तर यावेळेचं चित्र असं असेल की आपल्याकडे महाविकास आघाडीलाही संधी आहे, महायुतीलाही आहे आणि वंचित बहुजन आघाडीसुद्धा कमबॅक करण्याची एक शक्यता आहे। एखाद्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीनं जर आपलं खातं उघडलं तर नवल वाटू नये, कारण वंचित बहुजन आघाडीसुद्धा या वर्षीच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं राहिलेली आहे। निश्चितच मागच्या 2019चा विचार जर केला तर वंचित बहुजन आघाडीला संपूर्ण राज्यभरात एकही जागा मिळाली नव्हती। दिलीप ब्राह्मणेंनी सांगितल्या पद्धतीनं जे आहे, अकोल्यात एखादी जागा जी आहे ती वंचितला मिळू शकते। ती जागा कोणती असेल? आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार शौकत अली मीर साहेब आहेत। मीर साहेब, ती जागा कोणती असू शकेल वंचितची? नाही, या जिल्ह्यामध्ये जे राजकारण आहे दुर्दैवानं विकासाच्या मुद्द्यावर नाही आहे। इथं जात धर्माच्या नावावर राजकारण होते आणि निवडणुकी त्याच गोष्टी लढली जाते। या जिल्ह्यामध्ये दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे। वसंत साठे सारखे, गुलाम नबी सारखे, नानासाहेब वराळे सारखे, भाऊसाहेब पुणकर धोत्रे सारखे यांनी इथं काही त्यामुळे इथं डेव्हलपमेंट झाली। अलीकडल्या 15 वर्षाच्या काळात विकासाचे मुद्दे गौण झाले निवडणुकीमध्ये, त्यामुळे सर्व विचित्र परिस्थिती आहे। आता या ठिकाणी महाविकास आघाडीने एकजूटपणाने सर्व कार्य केलं आहे, महायुतीने एकजूटपणाने कार्य केलं आहे, परंतु वंचितचा फॅक्टर फार मोठा आहे। त्यामुळे वंचितचं यावेळेस या जिल्ह्यामध्ये एखादी सीट तरी येईल त्यांना। आणि प्रामुख्याने टक्कर जी आहे हे 3 पक्षातच आहे। तिन्ही मतदारसंघात या 3 पक्षांमध्ये काठी टक्कर असल्यामुळे कोण ॲक्च्युअली येईल हे काही सांगता येणार नाही। अतिशय परखड विश्लेषक अशी ओळख असलेले पत्रकार सचिन देशपांडे आपल्यासोबत आहेत। आकड्यांचा जर विचार केला तर आकडे कसे राहतील अकोल्यातल्या 5 मतदारसंघात? 4 भाजप आणि 1 वंचित। बाळापूरमध्ये वंचितची सीट निघू शकते आणि 4 ठिकाणी भाजप। पण ज्या आधारावरती ही निवडणूक लढवल्या गेली ते आधार चुकीचे होते असं माझं तर स्पष्ट मत आहे। धर्माच्या आधारावरती जर मतं मागायची वेळ भाजपला आली असेल तर गेली 5 वर्ष, गेली 2.5 वर्ष कुठली विकासाची कामं भाजपने केली, आणि जर विकासाची कामं आणि लाडकी बहीण योजना जर सक्सेस होत नसेल तर मग धर्माचा आधार का बरं घ्यावा लागला? राज्यसत्ता स्थापन करताना धर्मसत्तेचा आधार घेणं हे कदापिही योग्य नाही। आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी राज्यात हे अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल तर राज्यातील जनतेने याच्यावरती नक्की विचार करण्याची गरज आहे। सचिन देशपांडे म्हणतात की 4 भाजप 1 वंचित म्हणजे महाविकास आघाडीचा सुपडा साप असं म्हणतात। तुमचं काय आकलन आहे जिल्ह्याचं? त्रिकोणी लढत असा साधारणतः जिल्ह्याचा आपल्या सगळ्यांना म्हणता येईल। या सगळ्या याच्यामध्ये त्रिकोणी लढतीमध्ये महायुतीचा फायदा होतो हे आजपर्यंतचा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे। भाजपच्या महायुतीच्या 5ही सीट निवडून येतील अशी साधारणतः स्थिती आहे। माझे मित्र सचिन देशपांडेंनी जे म्हटलं ते अगदी खरं आहे की धर्माच्या आधारावर निवडणुकीचं हे सगळं केलं, पण त्याची सुरुवात कोणी केली हे तितकंच महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडीने अकोला पश्चिमचा उमेदवार हा वंचितचा उमेदवार उभं राहू नये यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न केले त्या सगळ्या प्रयत्नांमुळे इथे ती त्या मुद्द्याभोवती निवडणूक केंद्रित झाली आणि स्वाभाविकपणे त्याचा फायदा आता महायुतीला होईल असं चित्र आहे। अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या अकोला जिल्ह्यात, अकोला शहरात अनेक प्रश्न आहेत, त्या
प्रश्नांवर निवडणूक न होता ती धर्माच्या जातीच्या नावावर ती निवडणूक लढल्या गेली. नेमकं जसे आकड्याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे. खडसे सर, जिल्ह्याचा आकडा जो आहे 5 पैकी किती जागा कोणाला जाईल, काय वाटतं तुम्हाला? 5 पैकी माझ्या मते जास्तीत जास्त 3 जागा भाजपला येऊ शकतात. कोणत्या कोणत्या? 3 मध्ये एक अकोल्याची येऊ शकते, दुसरी मूर्तिजापूरची येऊ शकते आणि फार झालं तर तिसरी अकोटची. या 3 जागा येऊ शकतात. आणि मला एक मुद्दा मांडायची इच्छा आहे, तो असा की दरवेळेस एकच स्ट्रॅटेजी असते. हा या जातीचा, तो त्या जातीचा, देशपांडे म्हणाले तसं उभं करा, मतांचं विभागणी करा आणि अमक्याला निवडून आणा. ते सुद्धा याच वेळेला झालेलं आहे असं मला वाटतं. अकोल्याची म्हणजे अकोला पूर्व की पश्चिम? अकोला पश्चिम. होडा झोडा आणि राज्य करा अशी इंग्रजांची नीती होती आणि तीच नीती सर्व राजकीय पक्षांनी तर वापरली असा आरोप जो आहे तो प्राध्यापक मोहन खडसे यांनी केला आहे. दिलीप ब्राह्मणे आपल्यासोबत आहेत. तुम्हाला काय वाटतं सर, आकडे कसे राहतील? आकडे जे म्हणायचे झालं तर अकोला पश्चिममध्ये विजय अग्रवाल भाजप येण्याची शक्यता जरा जास्त वाटते आहे. अकोला पूर्वमध्ये भाजपची स्थिती चांगली आहे. रणधीर सावरकर आहेत विद्यमान आमदार, त्यांची एक स्थिती मला एक बरी वाटते आहे. अकोटमध्ये जर बघितलं तर अकोटमध्ये जो लढत जी झाली आहे ती काँग्रेस आणि भाजप अशीच झाली. तिथे सुद्धा वन साईडच दिसते आहे, म्हणजे तिथे भाजपच दिसते आहे. आता उरलं तर आपलं मूर्तिजापूर मतदारसंघ आहे, राखीव मतदारसंघ होता. तिथे वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि भाजपचे हरीश पिंपळे हे होते. तर तिथे अशी लढत असं मला वाटते की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, सम्राट डोंगरदिवे यांच्यामध्ये तिथे मला वाटते तिथे महाविकास आघाडीला चान्सेस वाटतात मूर्तिजापूरमध्ये. आणि बाळापूर मतदारसंघामध्ये जे आहे ते बाळापूर मतदारसंघात आपले वंचितचे उमेदवार जे आहेत खतीब साहेब आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नितीन देशमुख प्रामुख्याने यांच्यामध्ये ती लढत झाली. तिथे सुद्धा काट्याची टक्कर होऊ शकते. तिथे निकाल जो आहे तो वंचितच्या पारड्यात जाऊ शकतो. अतिशय स्पष्टपणे सांगितलं दोघांनी आकडे आपल्याला दिले. मीर साहेब, 5 पैकी कोणत्या जागा कोणाला जाणार आहेत? अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम दोन्ही भाजपला जाणार आहेत. मूर्तिजापूरची बाउंड्रीवर आहे, कारण दोघांमध्ये मतांचं विभाजन फार आहे, सुगत वाघमारेमध्ये आणि सम्राट सुरवाळीमध्ये, डोंगरदेवीमध्ये. त्यामुळे बाउंड्रीवर पुन्हा आणखी यावेळेस सीट भाजपची निघेल. 3 भाजपला होईल. अकोटची तशीच परिस्थिती आहे. अकोटला भ्रासागळे पुन्हा चौथ्यांदा निवडून येतील असं वाटते. त्यामुळे भाजपची आणि महायुतीची थरची होईल. वंचितला एक सीट भेटू शकते. बाळापूरमध्ये काय होईल? बाळापूरमध्ये काट्याची टक्कर आहे वंचित आणि नितीन देशमुखमध्ये. काय विचार आहे? तिथं बहुतेक वंचितची सीट निघून जाईल. या दोघांनी जे आहे ते आकडे आपल्याला आधीच सांगितले आहे. माझा प्रश्न तुम्हाला आहे की निवडणुकीच्या निकालानंतर अकोल्याचं राजकीय चित्र बदलेल का? नाही, हे चित्र कधीच बदलणार नाही. अकोलेकर त्याच खड्ड्यातनं पुन्हा आपली गाडी काढतील आणि तेच गढूळ पाणी पितील. आणि कुठलंही नियोजन अकोला शहराच्या विकासाचं नाही. भूमिगत गटार कुठे टाकली आणि कुठून पाणी वाहत आहे हे राजकीय नेत्यांना अधिक माहीत आहे. आणि तसंच पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातली पण पाईपलाईन जिगावरून येते की महान धरणातलंच पाणी प्यावं लागतं हे राजकीय नेतेच ठरवतील. राजकारणावर जेव्हा धर्मकारण हावी होतं तेव्हा लोकांचे प्रश्न दूर राहतात. देशपांडेंनी आपल्याला तेच सांगितलं. पुढचे 5 वर्ष तसं सुरू राहील. राजकीय सगळ्या नेते मंडळींनी या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. यावेळेस मी आता आधी सांगितल्याप्रमाणे यावेळेसची सुरुवात जी आहे ती महाविकास आघाडीने केली. महाविकास आघाडीने वंचितचा उमेदवार उभा राहू नये याच्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणावर अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतचे सगळे धार्मिक नेते हे वंचितच्या चिन्हावर उभे असलेले जे झिशान हुसेन होते त्यांच्याकडे बसले आणि त्यांना मोठ्या दबावाला समोर जाऊन उमेदवारी मागे घ्यायला लावली. जर समजा एका बाजूने हे असं जर झालं तर त्याला उत्तर दुसऱ्या बाजूने तसंच मिळेल असं साधारणतः क्रियेची प्रतिक्रिया तशीच उमटत असते असा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. 85वरती 15% भारी पडले का? मग असं तर झालं नाही. मग असं जर होत असेल तर मग ही लोकशाहीला अर्थ काय? धर्माच्या नावावरती जर विभाजन होत असेल तर ते टाळलं पण पाहिजे. राजकीय नेत्यांनीच टाळलं पाहिजे. हे जर 15%ना समजत नसेल तर 85%ना कधी समजेल? धर्मकारण आणि राजकारणाची सरमिसळ झाली तर ते लोकशाहीसाठी लोकांसाठी चांगलं नसतं. आणि या सर्वांच्या चर्चेतून एक सार निघाला की अकोल्यात या सर्वांनी प्रत्येकाने वेगवेगळे आकडे सांगितले, निकालाचे एक वेगवेगळे अंदाज व्यक्त केलेत. मात्र एक निश्चित आहे, अकोला जिल्ह्यात राजकीय जर दृष्ट्या विचार केला तर 3 फॅक्टर आहे, महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी. तर एक निकालाचं साधारणतः चित्र असं दिसतं की तिन्ही पक्षांना म्हणजे महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित या तिघांनाही संधी आहे.
प्रत्येकाची एखादी जागा येऊ शकते, म्हणजे प्रत्येक तिन्ही पक्षांना सामावून घेणारा हा निकाल असाच या प्रत्येकाच्या बोलण्यातून एक साधारणतः अंदाज आलेला आहे. घोडा मैदान जवळच आहे. 23 तारखेला नेमकं अकोला जिल्हा कोणाला कौल देतं आणि त्यांचे नवे जे प्रतिनिधी आहेत, नवे आमदार आहेत, ते कोण असणार आहेत याचं उत्तर 23 तारखेच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.